ही स्वामींच्या अवतारातली छान अशी मूर्ती पेंटिंग करून तयार आहे। इथे 2 ते 2.5 फुटाचे गणपती आहेत। यांना सुद्धा डायमंड वर्क केलेलं आहे। इथे लालबागच्या राजाच्या या सर्व मूर्ती आहेत। आता आपण भिंगारी गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। या गावामध्ये भरपूर असे गणपतीचे वर्कशॉप आहेत। जसे तुम्ही पेन हमरापूर या गावामध्ये जाता तिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गणपतीचे कारखाने दिसत असतील। तुम्हाला विठू माऊलींच्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा इथे बघायला मिळतात। मला शाडू मातीच्या या मूर्ती दिसत असतील। या छान अशा तयार करून ठेवलेल्या आहेत। नमस्कार, सारिकाच किचन अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी आलेली आहे पनवेल भिंगारी या गावामध्ये। आज आपण या गावामध्ये जाणार आहोत। या गावामध्ये गणपतीच्या मूर्ती तयार होतात, सुंदर आणि एकदम सुबक अशा। आज आपण या गावामध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत गणपती कसे तयार केले जातात, त्यांना कलर कसं केले जातो। जर तुम्हाला या गावामध्ये यायचं असेल तर इथे तुम्हाला हा पनवेल खोपोली रोड आहे, याच्या इथून हा भिंगारी गावामध्ये जाण्याचा रस्ता आहे। चला आपण आता या भिंगारी गावामध्ये जाऊया। आता आपण भिंगारी गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। या गावामध्ये भरपूर असे गणपतीचे वर्कशॉप आहेत। जसे तुम्ही पेन हमरापूर या गावामध्ये जाता तिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गणपतीचे कारखाने दिसत असतील तुम्हाला। तसेच या गावामध्ये चला तर आपण बघू। आता आपण जाणार आहोत श्री कला केंद्र गणपती कारखाना भिंगारी। इथे एक काका आहेत। तुम्ही काय करता काका? आता फिनिशिंग साच्यातून बाहेर काढल्याच्या नंतर पहिल्यांदा फिनिशिंग। ही किती फुटाची मूर्ती आहे? 2 फुटाची। 2 फुटाची 2500 रुपयाला। 3 फूट 3,500 आणि 5 फूट आहे तर तुम्हाला 18,000 पडते। 18,000। हा, आणि जसा वर्क असेल पेंटिंग असेल तसे पण पैसे का? बाकी आता ही मोठी मूर्ती आहे, तिचे 25,000 रुपये किंमत आहे। 25,000। हा, किती फुटाची आहे ती? ती 6 फूट आहे। 6 फुटाची। हा, आता ती 7.5 फूट आहे मोठी। हा, ती 35,000 किंमत आहे। 35,000। पैसे पाठवून कारखाना तुमचाच आहे का? हा, मालकच मी। नाव काय तुमचं? धर्मसंग्राम माहुरकर भिंगारी। भिंगारी। येताना काय ते घेऊन यायला। इथे मूर्तीची फिनिशिंग केल्याच्या नंतर स्प्रे मध्ये कलर मारायचं काम चालू आहे। इथे 5 ते 10 फुटाची चांगली मूर्ती आहे। इथं सुद्धा स्प्रे करायचं काम चालू आहे, पेंटिंग चालू आहे। इथे मूर्तीच्या डोळ्यांचं काम चालू आहे, पेंटिंगचं। किती फुटाची मूर्ती आहे? किती फुटाची मूर्ती? ही मूर्ती 4.5 ते 5 फुटाची मूर्ती आहे। तिचं डोळ्यांचं काम चालू आहे। लालबागचा राजा आहे। एकदम असं बारीक काम आहे। या कारखान्यामध्ये तुम्हाला बरेच अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या बघायला मिळतील। 5 फुटापासून ते 10 फुटापर्यंत। इथे तुम्हाला अर्धा फुटाच्या या गणपती बाप्पाच्या मूर्ती दिसत असतील।
छान अशा तयार करून ठेवलेल्या आहेत. पेंटिंग सुद्धा छान केलेलं आहे. इथे तुम्हाला गौरीसाठी जे मुखवटे लागतात ते सुद्धा तयार करून मिळतील. आता आपण जाणार आहोत साहिल कला केंद्र यांच्या इथे सुबक व आकर्षक अशा गणपतीच्या व दुर्गा मातेच्या या मूर्त्या मिळतात. इथे तुम्हाला मातीच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या सुद्धा मिळतील. डायमंड वर्क, फेटा, पगडी, धोतर. इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यांना कॉल करून इथे येऊन मूर्ती घेऊन जाऊ शकता. आता आपण आतमध्ये जाऊया. इथे सर्व मूर्ती अशा तयार करून ठेवलेल्या आहेत. इथे तुम्हाला ही गणपती बाप्पाची मूर्ती दिसत असेल, ही पूर्णपणे तयार करून झालेली. डायमंड वर्क, पेंटिंग सर्व झालेलं आहे. ही स्वामींच्या अवतारामध्ये गणपती बाप्पांची अशी छान अशी मूर्ती आहे. काही मूर्तींचं काम अजून बाकी आहे, फक्त पेंटिंग करून झालेली आहे. डायमंड वर्क करायचं अजून बाकी आहे. इथे काही गणपतीच्या मूर्ती आहेत, यांना अजून कलर करायचं बाकी आहे. छान अशी दगडूशेठ हलवाई ही गणपतीची मूर्ती तयार करून विकण्यासाठी तयार आहे. छान असं डायमंड वर्क केलेलं आहे. इथे या मूर्त्या आहेत, यांचं काम अजून बाकी आहे, पण यांच्यावर इथे तुम्हाला ही चिठ्ठी दिसत असेल, अनिल केनी, चिंचपाडा. इथे या मूर्त्या तयार करायच्या अजून बाकी आहेत, पण ऑर्डर घेतलेली आहे त्यांनी. इथे नाव आहे वैभव नरेंद्र पाटील, बालाजी गणपती. या मूर्तीचं सुद्धा काम बाकी आहे. तुम्ही अगोदर सुद्धा ऑर्डर देऊन इथे तुम्हाला या मूर्त्या तयार करून मिळतील. ही गणपती छान अशी मूर्ती आहे, पतंगावर बसलेली आहे. इथे तुम्हाला 5 ते 6 फुटाच्या सुद्धा मूर्त्या मिळतील. खूप अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. ही मूर्ती अशी युनिक कलर मध्ये आहे, इथे तयार करून ठेवलेली आहे. इथे 1 ते 1.5 फुटाच्या मूर्त्या तयार करून ठेवलेल्या आहेत. वेगवेगळे कलर आहेत, युनिक कलर असे पेंट केलेले आहेत. वर सुद्धा तयार केलेले गणपती आहेत. इथे मूर्तीला पेंटिंग करायचं काम चालू आहे. इथे मूर्त्यांना पेंटिंग करून तयार केलेलं आहे. डायमंड वर्क अजून केलेलं नाही. विठू माऊलींच्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा इथे बघायला मिळतात. छान असं पेंटिंग केलेलं आहे. इथे सुद्धा विठू माऊलीच्या रूपामध्ये या मूर्त्या केलेल्या आहेत तयार. या मूर्त्या आहेत, यांना अजून पेंटिंग करायचं बाकी आहे. इथे तुम्हाला लालबागचा राजा दिसत असेल. मूर्तीची पेंटिंग झालेली आहे. छान असं धोतर लावलेलं आहे लाल कलरचं, आणि लेस पण लावलेली आहे. या मूर्तीला व्हाईट कलरचा धोतर असा लावलेला आहे. छान अशी मूर्ती दिसत आहे. अजून मूर्तीचं काम बाकी आहे. इथे तुम्हाला शाडू मातीच्या या मूर्ती दिसत असतील. या छान अशा तयार करून ठेवलेल्या आहेत. या मूर्त्या 2 ते 3 महिने अगोदरच तयार करून ठेवतात. यांना सुकायला वेळ लागतो. आता यांना फक्त पेंटिंग करायचं बाकी आहे. इथे ही मूर्ती बुक करून ठेवलेली आहे विनायक रामचंद्र जाधव करंजाडे यांनी. इथे तुम्ही अगोदर येऊन या मूर्त्या बुक करून ठेवू शकता. इथे मोठ्या मूर्त्या सुद्धा तयार केलेल्या आहेत. 8 ते 10 फुटाच्या या मूर्त्या तयार करून ठेवलेल्या आहेत. पेंटिंग करायचं काम अजून बाकी आहे. इथे काका आहेत. आपल्या गणपती बाप्पाच्या डोळ्यांना पेंटिंग करायचं काम चालू आहे. काका, तुमचं नाव काय? सचिन वाडे. वाडे. हे तुमचंच वर्कशॉप आहे का? नाही, तुम्ही काम करताय का?
ही किती फुटाची मूर्ती आहे? ती 2.5 फूट. ती 2.5 फुटाची. आणि ही हे 3 फूट. 3 फुटाची. 3 फुटाचे रेट किती म्हणजे? ते तिकडे दादा सांगतो. तिकडे सांगतो मी. इथे मूर्तीला डायमंडचं काम करायचं चालू आहे. दादा तुमचं नाव काय? ओमकार पाटील. लेस, डायमंड, कानातले सर्व इथे काम चालू आहे. किती फुटाची मूर्ती आहे? 2.5 फुटाची. 2.5 फुटाची मूर्ती आहे. लालबागचा राजा आहे. इथे लालबागच्या राजाच्या या सर्व मूर्ती आहेत. याने पेंटिंग करून तयार केलेलं आहे. इथे सुद्धा लालबागचा राजा आहे. याला पेंटिंग आणि डायमंड वर्क करून पूर्ण असं तयार केलेलं आहे. डायमंड वर्क केल्यामुळे छान अशी सुबक मूर्ती दिसत आहे. इथे 2 ते 2.5 फुटाचे गणपती आहेत. यांना सुद्धा डायमंड वर्क केलेलं आहे. इथे हा गणपती आहे, याला अजून डायमंड वर्क करायचं आहे. तरी सुद्धा खूप छान अशी मूर्ती दिसत आहे. ही सुद्धा 2.5 फुटाची मूर्ती आहे. या मूर्तीला सुद्धा डायमंड वर्क केलेलं आहे. इथे दगडूशेठ हलवाई ही मूर्ती आहे. या मूर्तीला सुद्धा छान असं डिझाईन केलेलं आहे. वर्क करून तयार आहे मूर्ती. ही मूर्ती साधारण 4 ते 5 फुटाची मूर्ती आहे. गळ्यामध्ये सुद्धा ज्वेलरी तुम्ही बघू शकता. आता आपण जाणार आहोत श्री कला केंद्र भिंगारी यांच्या इथे सुद्धा छान अशा सुबक आणि आकर्षक गणपती बाप्पाच्या या मातीच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या इथे तुम्हाला मूर्त्या करून मिळतात. त्यांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून इथे तुम्ही येऊ शकता आणि छान अशी मूर्ती घेऊन जाऊ शकता. इथे मूर्तीला पेंटिंग करायचं काम चालू आहे. व्हाईट पेंट द्यायचं काम चालू आहे. इथे भरपूर अशा मूर्त्यांना पेंटिंग करून तयार केलेलं आहे. ते 2 फुटापासून ते 5 फुटापर्यंत तुम्हाला इथे सर्व अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती मिळून जातील. स्वामींच्या अवतारातली छान अशी मूर्ती पेंटिंग करून तयार आहे. साधारण 2.5 ते 3 फुटाची मूर्ती असेल. ही मूर्ती सुद्धा युनिक कलर मध्ये पेंट केलेली आहे. भरपूर अशा इथे मूर्त्या तयार करून ठेवलेल्या आहेत. आपण जाणार आहोत पार्थ कला केंद्र या वर्कशॉप मध्ये जाणार आहोत. इथे सुद्धा छान अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती असतात. इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. चला तर आता आपण आतमध्ये जाऊया. इथे समोरच तुम्हाला ही छान अशी गणपती बाप्पाची तयार केलेली मूर्ती आहे. पिंक कलरचा धोतर लावलेला आहे आणि फेटा सुद्धा लावलेला आहे. याच्यामुळे छान असं गणपती बाप्पाचं रूप एक खुलून आलेलं आहे. त्याच प्रकारे इथे डार्क पिंक कलरचा धोतर आहे आणि त्याचप्रमाणे फेटा लावलेला आहे. डायमंड सुद्धा वर्क केलेलं आहे. इकडे व्हाईट कलरचा धोतर आहे आणि फेटा सुद्धा व्हाईट कलरचा आहे. छान अशा सुबक मूर्त्या आहेत. या वर्कशॉप मध्ये सुद्धा तुम्हाला शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती तयार केलेल्या मिळतील.
या 1.5 फुटाच्या मूर्त्या असतील साधारणपणे. इथे या महेंद्र सपल्या पनवेल यांची मूर्ती आहे. त्यांनी अगोदरच बुक केलेली आहे. प्रत्येकाने अगोदरच या मूर्त्या बुक करून ठेवलेल्या आहेत. इथे सुद्धा बघू शकता तुम्ही. जशी तुम्हाला मूर्ती तयार करायची आहे तसे अगोदरच सांगून तुम्ही इथे तुम्हाला तयार मूर्ती करून मिळेल. इथे ही मूर्ती मोरावर बसलेली आहे. हिचं काम अजून बाकी आहे, फक्त पेंटिंग केलेली आहे. ही सुद्धा छान अशी मूर्ती दिसत आहे. मी तुम्हाला भिंगारी गावातील सर्व गणपतीचे वर्कशॉप दाखवलेले आहेत. छान असे सुबक गणपतीच्या बाप्पाच्या या मूर्त्या आहेत. या मूर्त्या जर तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर तुम्हाला इथे खाली नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करून इथे येऊन गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.